जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार, जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार, मध्ये 4थं महिला धोरण आणलं, त्याच्या आधीचं 3रं 2014 मध्ये आलं होतं. सो धोरणाच्या माध्यमातून, विमेन पॉलिसीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो बदल आणण्याचा, तो सामान्य माणसाला किंवा असावं. सो त्याच्यामुळे धोरण तयार करताना अष्टसूत्री धोरण आम्ही त्याला म्हणतो की वी हॅव कॉन्सन्ट्रेटेड ऑन 8 पॉइंट्स, ज्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, महिलांच्या शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष देणं, महिलांना पर्यावरणपूरक बाबीमध्ये समावेश करून घेणं. दिस इज म्हणजे आपण महिलांना कधी एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिटीजमध्ये कधी सहभागी करून घेत नसतो, किंवा त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागाला एक हे केलं की प्रत्येक विभागाने एक तरी योजना ही महिलांना कॉन्सन्ट्रेट करून आणावी. जसं आज परिवहन विभागाने निर्णय घेतला की एसटी बसेसमध्ये प्रवास करताना 50% सवलत महिलांना, तो अनेक महिलांना सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा खूप फरक आपल्याला जाणवतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, 1500 थेट त्यांच्या खात्यामध्ये जातात. एक त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्वाची आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यांनी एक योजना आणली की मोफत शिक्षण, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या कुटुंबाचं असेल त्या मुलींना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मोफत शिक्षण. आत्ताच काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत आम्ही एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की प्रत्येक 30 ते 50 किलोमीटरमध्ये महिलांसाठी एक सार्वजनिक शौचालय आणि त्याचबरोबर महिला बचत गटांचा एक स्टॉल हा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तो अशा काही गोष्टी आहेत या धोरणाच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे या विभागामध्ये काम करत असताना, दुसऱ्यांदा या विभागाची जबाबदारी घेत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे की मला कंटिन्युइटी मेंटेन करता येणार आहे. ती खूप महत्वपूर्ण गोष्ट असते, कारण आपण 2 वर्ष एक उद्दिष्ट ठेवून काम केलेलं आहे आणि ज्या काही गोष्टी आपण हाती घेतलेल्या आहेत त्या कंटिन्यू कशा ठेवायच्या नव्हतं, त्याला एक सातत्य राहणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला एखादी व्यक्ती ती विभाग सांभाळत असते तो काही निर्णय त्यांनी काही एक विजन ठेवून घेतलेले असतात. सो सातत्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की पुन्हा एकदा ही संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. प्लस मेजरली ती स्टेबिलिटीच्या याच्यामध्ये मिळणं आणि तिन्ही नेतृत्व तसं पाहायला गेलं तरी रोल इंटरचेंज जरी असला तरीही तिघही ती कंटिन्युइटी मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून पण महत्वपूर्ण आहेत. फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत. त्याच्यामुळे या आधी सुद्धा 2 वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. तो विभाग म्हणून काम करताना सातत्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं हा सर्वात अनुकूल कार्यकाळ आहे. तोच मुद्दा आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय जेव्हा त्या योजनेतील लाभार्थ्यांविषयी फेर तपासणी होतीये. ऍक्च्युली एक गैरसमज त्या सगळ्याबद्दलचा एक पसरवला जातोय, कारण ज्या वेळेला ही योजना घोषित झाली त्या वेळेपासून जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याची रजिस्ट्रेशन सुरू केलं, जुलै 2024 मध्ये. आणि जुलै 2024 मध्ये फॉर्म्स यायला सुरुवात झाली. जुलै एंड मध्ये आम्ही पहिली स्क्रुटिनी चालू केली. त्याही वेळेला पहिल्या स्क्रुटिनीमध्ये जवळपास 70-80 हजार फॉर्म्स बाद झाले होते. त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये केली, ऑक्टोबरमध्ये केले, ज्या ज्या वेळेला फॉर्म्स येत होते सप्टेंबरमध्ये. आणि प्रत्येक वेळेला जे स्क्रुटिनीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेला जी स्थानिक प्रशासना लेवलवर ज्या ज्या महिन्यामध्ये जो निर्गमित केला तो शासन निर्णय आजही लागू आहे. फक्त याच्यामध्ये कंप्लेंट्स ज्या यायला लागल्या, ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या, सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या, त्या वेळेला त्या कंप्लेंट्सचं निरासनही झालं. त्या वेळेला जे फॉल्टर्स होते त्यांचे ते बँक अकाउंट सील करण्यात आले, हे त्या वेळेला केलेलं आहे. फक्त आता इलेक्शन नंतर ज्या वेळेला असं आपण म्हणतो की ही योजना गेम चेंजर ठरली आहे, इथेच मूळ त्याचं आहे की गेम चेंजर ठरले म्हटल्यावर आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणं. आणि एका बाजूला आपण म्हणतो की ती योजना आहे ती गरजूंसाठी आहे. आज आम्ही साधारणपणे ज्या वेळेला योजना घोषित केली त्यावेळेला 2.5 कोटी महिलांना लाभ मिळेल अशाच पद्धतीनं एक साधारणपणे आकडा होता की 2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळेल. जवळपास 2.60 कोटी पेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झाले.
अच्छा. आज लाभार्थ्यांची संख्या 2,40,00,000 किंवा 2,41,00,000 म्हणजे त्या वेळेला त्याची स्क्रुटिनी होत गेली म्हणून तर हे डिफॉल्टर्स तिथपर्यंत किंवा फॉल्टर्स तिथपर्यंत आले नाही ना. नाहीतर जर 2,60,00,000 जर रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यांना जर निवडणुकीपूर्वी जर लाभ दिला असता तर हे आपण म्हणू शकलो असतो की शासनाने त्यावेळेला ते केलेलं आहे आणि आता ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बदल करतायत. पण ज्या वेळेला आम्हाला चुकीचे फॉर्म्स आढळले किंवा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी करत असताना कमतरता जाणवल्या त्या वेळेला त्या लाभार्थ्यांना म्हणजे ड्रॉप केलेलं आहे. त्यांना त्या लाभापर्यंत कधी त्या स्टेजला चालू. किती लाभार्थ्यांना आपण लाडकी बहीण योजनेतून ड्रॉप केलं? नाही, हा जो मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जसं होत गेलं आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे. आता ती बंद आहे. हो, कारण बहुतांशी यांचं 99 ऑगस्ट महिन्यामध्ये झाली. म्हणजे ते ऑगस्टमध्येच तिथे जे काही फॉल्टर्स आढळले असतील ते तिथल्या तिथे ड्रॉप झाले. काही ऑगस्ट महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काहींनी सप्टेंबरमध्ये केलेलं आहे. तो एव्हरी मंथ दिस स्क्रुटिनी इज गोइंग ऑन. इट इज नॉट एज इन की आम्ही अचानक काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे. पण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही कंप्लेंट झाल्या, ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ती सगळी प्रोसिजर साधारणपणे थांबलेली होती. 4 लाख जे लाभार्थी आहेत, जे लाभ घेत होते आणि काही असे होते ज्यांनी स्वतःहून सुद्धा लाभ परत करण्याची भूमिका घेतली. या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आतापर्यंत त्यांच्या खात्यातून आम्ही काढून घेतला आहे का अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतलेला आहे असं एकही अशी घटना घडलेली नाहीये. जसं आणि ती कधीही बंद होणार नाही ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे. विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे. एक तर आम्ही ही योजना आणली त्याच्यामध्ये आम्ही 1,500चा लाभ महिलांना देतोय. ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3,000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. म्हणजे जर 1,500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3,000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते? त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का? हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो. कारण 1,500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3,000 ठेवू शकलो असतो. बट 1,500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते. योजना ही गरजूंसाठी असते. जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती लाभार्थी किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे. त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती. मग अचानकच एकदमच बंद केली असती. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही. जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल. क्या बात आहे. फार महत्वाची खरं तर घोषणा तुम्ही या ठिकाणी केली.